नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडणार आहे आता जानेवारी महिन्यात की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार आहे 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा आणि Facebook वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशात आणि विदेशात काय चाललं बघणं गरजेचं आहे। जर विदेशातील बाजारांचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, ब्राझील मध्ये एक महानिर्णय घेण्यात आला आहे। या महानिर्णयाचा जर या ठिकाणी विचार केला तर याचा इम्पॅक्ट सोयाबीनच्या भावावरती पडणार। कारण ब्राझील मध्ये बायोडिझेलचा जो वापर आहे तो वापर आता 12% वरून 14% पर्यंत वाढवला जाणार आहे। यामुळे ब्राझील मधून सोयाबीनची निर्यात कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आहे। या बरोबरच मित्रांनो, 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात 100% सोयाबीनची विक्री कमी होणार आहे आणि देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या दिसत आहे तो अत्यंत निच्चांकी स्तरावरती आहे। यामुळे इथून खाली काही सोयाबीनचा बाजारभाव आता जाणार नाही। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तेजीचे संकेत दिसत आहेत। 1 ते 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100 रुपयाची तेजी येऊ शकते। पण 15 जानेवारी नंतर या ठिकाणी 100% सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण विक्रीचा विचार करत असताना एक फॉर्म्युला सांगतो ज्यामुळे होईल आपला 100% फायदा की 4,800 च्या भावावर 25% करा सोयाबीनची विक्री, 5,000 च्या भावावर करा 50% सोयाबीनची विक्री आणि 5,100 5,200 च्या भावावर उरलेल्या 25% सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा।
यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.